हा व्हिडिओ रामकथेवर अवलंबून असून कोणत्याही दोन देश अथवा दोन राष्ट्रप्रमुखाशी संबंधित नसून असे आपल्याला ऐकताना जाणवल्यास तो केवळ योगायोग समजावा। विद्यार्थी मित्रांनो, रावणाकडे काय नव्हतं? सोन्याची लंका होती, अफाट संपत्ती होती, अफाट सामर्थ्य होतं, जगातल्या अनेक देशांवर राज्य होतं, अनेक पत्नी होत्या, अनेक मुलं होती। नव्हतं असे कोणती सुख होती सांगा? फक्त एक गोष्ट नव्हती आणि ती म्हणजे चांगली नियत नव्हती। आणि या त्याच्या चांगल्या नियत नसल्यामुळंच केवळ त्यांनी सोंग घेतलं ते म्हणजे एका संन्याशाचं आणि माता सीतेला हरण करण्याचं पाप केलं। माता सीतेचा हा विश्वासघात होता। माता सीता खरं तर त्यांच्या सहवासात यासाठी आल्या होत्या की एक अतिथी आहे, एक संन्याशी आला आहे आणि त्या संन्याशासोबत, पण हा संन्याशी विश्वासघातकी असेल असं माता सीतेला जाणवत नव्हतं। बिभीषणासारखे काही होते ज्यांनी सांगण्याचा चांगला प्रयत्न केला, पण त्यांनाही लाथ घालून आपल्यापासून दूर केलं गेलं। मंदोदरीनं नक्कीच सांगितलं असेल, ती मंदोदरी पण हळूहळू दूर जायला लागली। मेघनादासारखा मुलगा असेल सांगणारा, तोही दूर व्हायला लागला। आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना हा रावण मात्र आपल्या हेकेखोरपणामुळं हवा तसा अन्याय करत होता। या त्याच्या अन्यायाला सीमा राहिली नव्हती आणि म्हणून त्याच्या विरोधात रामरायांनी युद्ध पुकारलं। हा रावण एवढा हेकेखोर होता की रामरायांच्या सैन्याला वानर सेना म्हणणे किंवा तुम्ही कोणतं युद्ध करावं, कोणतं युद्ध करू नये, कोणत्या युद्धात कुठे थांबावं अशा प्रकारचे सल्लेही देत होता। मारुतीरायांचा त्यांनी अपमानही केला। अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या आणि या गोष्टी होत असताना मात्र त्याला हे कळत नव्हतं की माता सीतेचा अपमान लक्ष्मण भैया सहन करू शकत नाहीत आणि रामराया हे साक्षात भगवान विष्णूचे अवतार आहेत, लक्ष्मण भैया हे शेषनागाचे अवतार आहेत, हेही त्याला कळत नव्हतं। विनाशकाले विपरीत बुद्धी याशिवाय वेगळं काहीच नव्हतं। खरं तर अशा वेळेस रावण हरला पाहिजे यासाठी वानरसेनेनं काम केलं नाही। वानरसेनेनी काम केलं रामराया जिंकले पाहिजेत यासाठी, आणि हेच महत्त्वाचं आहे बरं का। खूप सर्व रावण सेनेला माहिती होतं की रावण चुकतो आहे, पण बोलण्याची हिम्मत नव्हती। आणि संपूर्ण रामसेनेला माहिती होतं की रावण एक दिवस मरणार आणि रामराया एक दिवस जिंकणार। ही विचारांची लढाई आहे, ही विश्वासाची लढाई आहे आणि त्यामुळंच आपल्या सर्वांना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे, जिथे पवित्रता आहे, जिथे विश्वास आहे, तिथंच लढाई जिंकली जाते। आणि जिथे विश्वासघातकीपणा आहे ना, जिथे वाईट वासना आहे ना, मी आणि माझं, मलाच मिळालं पाहिजे या प्रकारची भावना आहे ना, या भावनेचा नेहमी पराजय होतो। आपणही लक्षात घेतलं पाहिजे। आपले बरेच लोक रावण सेनेमध्ये आहेत, बिभीषणासारखे। आता त्या सगळ्या लोकांना आपण आपल्या आपल्या रामसेनेत घेतलं पाहिजे, लवकरात लवकर घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे या रावणाच्या साम्राज्यातल्या कोणत्याही गोष्टी आपण स्वीकारल्या नाही पाहिजेत। या सगळ्या गोष्टीवर बहिष्कार टाकला पाहिजे। बघा, लवकरच आपल्याला युद्धाचा अंत दिसायला लागेल। रामराया जिंकतील आणि रावण विचारसरणीचा पराभव होईल। दसरा उद्याच आहे। रावण मरणार आणि रावण दहन होणार। रावण मेलाच पाहिजे आणि रावण दहन झालंच पाहिजे। पुन्हा एकदा विनंती, हा व्हिडिओ केवळ आणि केवळ रामराया आणि रावण यांच्या युद्धाशी संबंधित असून हा रामकथेचा एक भाग म्हणून आहे। कोणत्याही देशाशी
अथवा राष्ट्रप्रमुखाशी याचा संबंध नाही असे ऐकताना वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा. धन्यवाद.